मारहाण झाली, उमेदवारांना मारहाण झाली। या ठिकाणी आमचे प्रभाग क्रमांक 2 मधले जे उमेदवार आहे, उमेदवाराचा बाप आणि उमेदवार, या 2 वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाचं मारहाण झाली। त्याच्या संदर्भात पोलिसांमध्ये गुन्हे दाखल झाले। पोलिसांनी साधी NC नोंद केली या ठिकाणी। आणि आज आत्ता अर्ध्या तासापूर्वी एका कार्यकर्त्याला परत मारहाण झाली। त्याच्या संदर्भामध्येही पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करायला पाठवलेला आहे। पोलीस यंत्रणा साधी यंत्रणा आपली NC दाखल करते। आणि आता तर मला असं वाटतं की या 2 दिवसामध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवारांवर आणि कार्यकर्त्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। पोलीस लाचार आहे, बटीक आहे। कोण करू शकतो भाऊ आपल्या मते हल्ले? कोण करू शकतो? नाही, महायुतीचे बरेचसे लोक याच्यामध्ये अडकलेले आहेत। दुसरं कोण करणार आहे? महाविकास आघाडी काय एकमेकांना मारणार आहे? काय ठिकाणी आता शेजारचा उमेदवार महायुतीचा, हे जे फटाके आत्ता फोडले हे महायुतीचे उमेदवार आहे। जे पूर्वी शिवसेना होते, ते नंतर अपक्ष होते। आता त्यांनी पायी चोरीमध्ये गुन्हे दाखल आहे आणि जेलमध्ये होता, सुटून आला, त्याला यांनी तिकीट दिलं भाजपवाल्यांनी। आज जळगाव शहरामध्ये जर पाहिलं तर 70% महायुतीच्या उमेदवारांवर गुन्हे दाखल आहे। आता असे गुन्हेगार लोक त्या ठिकाणी असताना इथे असे प्रकार घडतात नाही, यावर कोण विश्वास ठेवेल? भाजपची आजची रणनीती अशी आहे की अकोटला MIM बरोबर आहे, फैजपूरला काँग्रेस बरोबर आहे, अंबरनाथला काँग्रेसचे फोडून घेतलेले आहे। कधी शरद पवार साहेबांनी आपल्या अजितदादांच्या विरोधामध्ये पिंपरी चिंचवडला लढत आहे। म्हणजे नेमकं आहे काय सूत्र? सर्वच पक्षांबरोबर हातमळे म्हणतात, सत्तेसाठी गळाभेट करत राहता, आपले तत्त्व संस्कार पूर्वीचा इतिहास सोडून दिला। मी भाजपचा जुना कार्यकर्ता आहे, 40 वर्ष मी काम केलेलं आहे। मला त्या काळातले भाजप आठवते आणि या काळातल्या भाजपमध्ये तुलना मी करतो आणि मला वेदना होतात, दुःख होतं। आम्ही कुठेही MIM सोबत नाही असं वक्तव्य मंत्री आपला गिरीश महाजनांनी केलेलं आहे। त्यांना कदाचित अकोटची माहिती नसावी। स्टेजवर पाय पडता MIMचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, स्टेजवर MIMचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आपल्या MIMचे अध्यक्ष यांचे पाय आमचे हे पडतात, भाजपचे अध्यक्ष पडतात त्या ठिकाणी। हे काय चित्र आहे? तुम्ही MIMचे पाय धरतात, ते कोण धरतो? तर भारतीय जनता पार्टीचे या प्रदेशाचे अध्यक्ष धरताय। यांचं काय करते? या ठिकाणी राज ठाकरे म्हटलेले आहे की भारतीय जनता पार्टीमुळे 10 वर्षात अदानीचा देशभर विस्तार झालाय। त्यांनी ते पुराव्यानिशी दाखवून दिलेलं आहे। आणि या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलं की कोणत्या कोणत्या ठिकाणी भांडवली गुंतवणूक यांची झालेली आहे, त्याचा विस्तार झालेला नाही। ते भीती व्यक्त केली, पुढचा कालखंड हा या दोघांचाच राहणार आहे। चल भाऊ काय सांगणार? या ठिकाणी आज सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र सभेच्या ठिकाणी आपलं भाषण सुरू असतानाच या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी बघायला मिळते। काय सांगाल याबद्दल? सभेच्या ठिकाणी 7:30 वाजेपासून लोक जमा झाले होते आणि या ठिकाणी मी 8 वाजता आलो। 8 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत इथं भाषणं चाललेत आणि हे भाषणं चालत असताना शेजारी अगदी लागून असलेल्या गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी झाली। मोठ्या मोठ्या आवाजामध्ये फटाके फोडले गेले आणि हे फटाके जवळपास 1.5 तास फोडले गेले। यामध्ये मी तिथल्या स्थानिक PIला फोन केला, आव्हाड म्हणून आहेत ते, किंवा हा आचारसंहितेचा भंग आहे आणि हे योग्य नाही। आव्हाड म्हणाले मी पोलीस पाठवतो, पण काही फटाके बंद झाले नाही, पोलीसही त्यांनी पाठवले नाही। नंतर तसंच फटाके चालू राहिले जोराजोरात आणि या फटाक्यांचे जे अंगारे आहेत ते अंगारे पब्लिकमध्ये येऊन पडायला लागले। हा तांबापूर हा अत्यंत सेन्सिटिव्ह विभाग आहे, 100% मुस्लिम वस्ती असलेला हा विभाग आहे आणि यामधून हे अशा स्वरूपाचे फटाके फोडून त्या ठिकाणचे सगळे जे अंगारे आहेत ते लोकांमध्ये पडत होते। मग मी ॲडिशनल एसपीशी बोललो की हे काय चाललेलं आहे, पण ॲडिशनल एसपी म्हणे पाठवतो, पण पाठवले नाही। तशा स्वरूपाचे फटाके फुटले। इथं जर काही घटना घडली असती तर अख्खा जळगाव जिल्हा महाराष्ट्र पेटला असता, असं इथलं चित्र आहे। मागचा इथला इतिहास आहे की काही झालं की इथून सुरुवात होते आणि अशा स्वरूपात इथे दंगल व्हावी
आणि त्या दृष्टिकोनातनं हिंदू मुस्लिमांमध्ये काहीतरी तणाव व्हावा आणि त्यामधून आपला उल्लूसिदा व्हावा यासाठी केलेले हे प्रयत्न आहे. किती खालच्या स्तरावर या ठिकाणचे उमेदवार जात आहे. मुळात तो चोर आहे, त्याच्यावर पाईप चोरीचे गुन्हे दाखल आहे आणि तरीही पोलीस त्यांना मदत करत आहे. म्हणजे पोलीस यंत्रणा किती लाचार झालेली आहे याचं उत्तम उदाहरण आहे. या संदर्भामध्ये आता दाद मागायची कुणाकडे? DSPने हे केलं आहे, तिथला सिनियर इन्स्पेक्टरने हे केल्यानंतर मला वाटतं की बरं झालं, सुदैवाने इथे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, जनतेला आवरला पण, नाहीतर अवघड काम झालं असतं. सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होता का हे फटाके वाजवून? बिलकुल नाथाबाचं भाषण होऊ नये या ठिकाणी आणि त्यांनी बोलू नये म्हणून शास्त्रोत्तरचा प्रयत्न केला. 1.5 तास, 1.5-2 तास फटाके फुटतात म्हणजे काय चाललं या राज्यामध्ये? जळगावात कार्यकर्त्यांना मारहाण